नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण कोल्हापूरच्या बातमीने करूया. कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीमध्ये विठ्ठल बिरदेव यात्रा आज मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. विठ्ठल बिरदेवाचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. हेमाड नृत्य आणि भाकणूक हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे. भगव्याचं राज्य येईल, चांगला पाऊस होईल असा अंदाज भाकणुकीत वर्तवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी आलेले होते. यावेळेला भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्याने अवघा परिसर पिवळा धमक झालाय. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीत अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश आंदोलन मोर्चामध्ये भाषण करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. थॉट्स ऑफ पाकिस्तान या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं असा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश मोर्चा दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर दिलंय. महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, नगरमध्ये लावलेल्या पोस्टरवरील मजकूर आव्हान देणार असल्याचं जगताप यांनी म्हटलंय. प्रत्येक वेळी भाजपाच्या नेत्यांना तोंडावरती पडायची सवय झाली आहे. विकासाचा कोणताही आराखडा देता येत नाही म्हणून हिंदू मुस्लिम असा जातीयवाद निर्माण करण्याचं राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. राज्य सरकारच्या वतीने भरीव मदत जाहीर केली आहे. पूर्वीच्या जाचक अटी कमी करण्यात आल्या असून मदतीचं क्षेत्र 2 हेक्टरवरून 3 हेक्टर करण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीवरून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कितीही भेटी झाल्या तरी महायुतीला फरक पडणार नाही. खूप वेळा भेटी होतात मात्र सूत काही जुळत नाही असा टोला लगावत जनतेचा विश्वास महायुती सरकारवरती असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरती वकील आरडेंना मारहाण केल्याचा गंभीर आरोप किशोरी आरडे यांनी केलेला आहे. मात्र थोरवेंनी हे आरोप फेटाळले. दरम्यान आमदार महेंद्र थोरवेंची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या राज्य प्रवक्त्या सायली दळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेतली नाही, रॅली काढली नाही, तरी निवडून आलो. आता राज्याची आणि 5 जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तुम्हीच सांभाळा असं मंत्री गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या सर्व जागा लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार आमची ताकद दाखवून देऊ असं वक्तव्य आमदार अनिल पाटील यांनी केलंय. काँग्रेसकडून 3 वेळा आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतलाय. 2 दिवसात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीला 163 साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. ठाण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र बॅनर झळकलेत. ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी तसंच खड्ड्यांविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे उद्या महानगरपालिकेवरती मोर्चा असेल. डोंबिवलीतील भाजपाचे पदाधिकारी विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत म्हात्रे दाम्पत्यांचे फोटो झळकले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आमदार अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलाय. कर्जमाफी तर द्यायची नाही पण शेतकऱ्यांना नाद लागला असं म्हणायचं. बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्यावरून बच्चू कडूंनी टीका केली आहे. डहाणूमध्ये शिवसेनेत मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलाय. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय. रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय.
एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। उद्यापासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरण आंदोलन केलं जाणार आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। बीडच्या शिरूर कासार शहराजवळ 10 ते 15 जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली आहे, तर आपल्या अल्पवयीन बहिणीला उचलून नेल्याचा आरोप खोक्याच्या पत्नीनं केला आहे। नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। भाजप पदाधिकाऱ्याच्या पुतण्याला अखेर अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात तिघांना अटक झाली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। नाशिक पोलिसांनी गोळीबार प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत भुयार घर आढळून आलेलं आहे। यामुळे आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांवरती धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याची घटना समोर आली होती। यावरून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। याबाबत अद्याप तक्रार आलेली नाही, मात्र चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करणार असल्याचा इशारा भोयर यांनी दिला। ठाण्यातील घोडबंदर रोडवरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते। घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। मालेगावात अतिवृष्टीचा भुईमुगाला मोठा फटका बसलाय। उत्पादनात घट होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। बीड जिल्ह्यातील सिंदफना नदीपट्ट्यातील शिरस मार्ग आणि हिंगणी हवेली गावामध्ये पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबच्या वतीने शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलंय। शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचंही वाटप करण्यात आलंय। चोपड्याच्या बाजारात ऑक्टोबर महिन्यातच तोतापुरी कैरी विक्रीसाठी दाखल झाली आहे। सध्या या कैरीला 80 ते 100 रुपये किलो असा दर मिळतोय। पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आलाय। दिवाळी निमित्ताने शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेत भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन करण्यात आले। जोरदार घोषणाबाजी करत मागणी मान्य न झाल्यास बंजारा समाज बांधवांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। नागपुरात सिंधू एकता मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। लव जिहाद आणि धर्मांतराविरोधात कायदा करण्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली। विठ्ठल बिरदेवाचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। हेवण नृत्य आणि भाकणूक हे या यात्रेचं वैशिष्ट्य असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। राष्ट्रीय पातळीवरील 2024-25च्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा मान यावेळेला सातारा जिल्ह्याला मिळाला आहे। 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियममध्ये कुस्तीचा थरार रंगणार आहे। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवा रंग महोत्सवात मंत्री संजय सावकारे हे उपस्थित होते आणि यावेळेला मंत्री सावकारेंनी गाणं गात उपस्थितांचं मन जिंकलं। जागतिक अंडी दिनानिमित्ताने नागपुरात 5001 अंड्यांची भुर्जी बनवण्याचा नवा विक्रम नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केला। पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिवाळी निमित्ताने जळगावच्या चोपडा शहरातील बाजारपेठेत आकर्षक पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्यात। दरम्यान पणत्यांच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत गर्दी करतात। त्याच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे। 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त करत नागपूर पोलिसांनी 2 कुख्यात गुंडांना अटक केली आहे। पोलिसांनी सापळा रचत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय। अल्केश गजभिये आणि पियुष मलवंडे असे या आरोपींची नाव आहेत। चाळीसगावात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक करण्यात आली। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी छाजेड ऑइल मिल परिसरातून आरोपीला अटक केली आहे। अमरावती जिल्ह्यातील कावली वसाड गावामध्ये सोयाबीन काढताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू झाला। गौरव कावरे असं या शेतकऱ्याचं नाव असून सोयाबीन कापणीच्या यंत्राखाली सापडल्यामुळे ही दुर्घटना घडली। तुर्भे परिसरात जुन्या वारातून 23 वर्षीय तरुणावरती हल्ला झाला। हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून सिमेंट ब्लॉक पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या 2 अभियंत्यांना अटक केली आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवरती आगीची घटना घडली. शिवाजीराव आढाव वाहनतळावरील डीपीला अचानक आग लागली. दरम्यान अग्निशमक दलाच्या जवानांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलं. ठाणे भिवंडी बायपास रोडवरती अवजड वाहतूक करणारा ट्रक उलटला. कोंडगाव पोलिसांनी कंटेनरच्या मदतीने हा ट्रक रस्त्यावरून बाजूला केला. ट्रक उलटल्यामुळे तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. पुण्याच्या पिंपरखेड गावात बिबट्याने एका चिमुकलीवरती हल्ला केलेला आहे. हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमोल कोल्हेंनी बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. मावळच्या मामुर्डीमध्ये पवना नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. रोहन राय असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. बघूया उर्वरित घडामोडी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत. कराड दक्षिणच्या तालुकाध्यक्षपदी डॉक्टर सुधीर जगताप यांची निवड झाली आहे. जी सर्वांची भूमिका आहे तीच भूमिका राहील. सर्वानुमते जे ठरेल तशा पद्धतीने आगामी निवडणुकीची रणनीती आखणार असं वक्तव्य करत युतीबाबत अशोक चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातील कार्यक्रमाच्या वेळेला रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. महायुतीत दंगा नको असं एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना सांगितलं. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, मात्र महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य नेत्यांनी करू नये अशा शब्दात शिंदेंनी ठणकावलंय. बारामतीत पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाहीत. प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गोविंदबाग निवासस्थानी यंदा दिवाळी साजरी होणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या 4 शेगाव पोलिसांनी धिंड काढली. ज्या भागात दहशत माजवली जात होती त्याच परिसरात ही धिंड काढण्यात आली. गोंदिया शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन पार पडलं. यावेळेला चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमात नागपूर विभागातून गोंदिया शहर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावलाय. दरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन सन्मानपत्र प्रदान केलंय. दिवाळीपूर्वी ठाणे पोलिसांनी लॉंग मार्च काढत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती केली. चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना जागृत करण्यात आलं. या सगळ्या वेगवान घडामोडी बघितल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली इकडे थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.